किरण तावडे लालबागचा, त्यांनी पण इथे नवस बोलून गेलं, ते पण आता 2 दिवसांनी येणार आहेत. म्हणजे असा तो जागृत आहे, फक्त भांडलं पाहिजे. नवसाचा आहे, फक्त त्यांनी इथं यावं, शांत बसावं. तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, लालबागची सिद्धी या युट्यूब चॅनल मध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आता लवकरच म्हणजे 22 जानेवारी 2026 गुरुवारी माघी गणेश जयंती आहे. हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. माघी गणेशोत्सव साजरा करतात आणि याच निमित्ताने आज आपण आलो आहोत शिवडी परिसरातील रामटेकडी येथील स्वयंभू बाळ गणेश मंदिरात. इथे गणपती बाप्पांची स्वयंभू खूप सुंदर अशी गोंडस मूर्ती आहे. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. मंदिरात आल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा जाणवते, बाप्पाचं अस्तित्व जाणवतं आणि मन अगदी शांत होतं. बाप्पाची मूर्ती आता आपण बघूया. अतिशय गोंडस अशी बाप्पाची मूर्ती आहे, या दाखवते. सुरुवातीला आपण बाप्पांचं दर्शन घेऊया. आत्ताच आपण बाप्पांच्या मूर्तीचं दर्शन केलं. आपण मूर्तीकडे पाहिलं तर आपल्याला बाप्पांचं जे मुख आहे ते बालस्वरूप दिसतं आणि बाप्पांचा एक हात उजव्या गालावर आहे. तर इकडली अशी आख्यायिका सांगितली जाते की 1932 साली गंगाराम नारायण साळुंखे यांना दृष्टांत झाला आणि पाषाणात ही मूर्ती त्यांना दिसली आणि तेव्हापासून त्यांच्या पुढच्या पिढ्या इथे सेवा करत आहेत. तर हा बाप्पा नवसाला पावतो असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता आपण इथे जी शिवपिंड बघतोय, तर ही शिवपिंड सुद्धा स्वयंभू आहे आणि असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी यावर नागराजांचं दर्शन अनेक भाविकांना होतं. तर आता आपल्यासोबत या मंदिराचं व्यवस्थापन पाहणारे चंद्रकांत जाडे काका आहेत. तर आपण त्यांना विचारूया की नक्की हे मंदिर इथे कधीपासून आहे आणि कशा पद्धतीने इथे ते व्यवस्थापन बघतात. काका, काय सांगाल? ते गंगाराम साळुंके म्हणून आहेत. त्यांचं त्यावेळेला वय कमीत कमी 17 ते 15च्या आसपास होतं. इथं पूर्ण जंगल होतं. इथे चंडिका म्हणून मशान होतं लहान मुलांसाठी. तर जी मुलं खेळता खेळता त्या जंगलामध्ये आले, आपण बोलतो ना की काहीतरी विटू दांडू खेळ, आणि तिथे ते गेले. त्यांना ते आवाज आला, अरे बाळा मी इकडे आहे, तू इकडे बघ, तू इकडे बघ. तर ते त्याच्या लक्षात नव्हतं. ते मुलं बोलतात ते टेर खेचतंय. नाही नाही, आपण उद्या सकाळी जाऊ, ते सगळे झाडं कट करू आणि तिथपर्यंत आपण पोहोचू. मग ती 4-5 माणसं तिथे गेली मुलं, आणि ते बघितलं, ती वेळ हायला लागली, ते त्यांनी झाडलं. झाडल्यावर एकदम गणपती म्हणजे बोलतात ना की आराम करायला तिथे आलेला आहे, आणि तो तसाच आहे. मग त्यानंतर ह्या लोकांनी, लहान लहान मुलांनी तिथं आपलं घरटं बांधायला केलं. घरट्यातून घर झालं, घरापासून झोपडी तयार झाल्या, मशान बंद झालं, आणि आता इथे गणेशवाडीच्या नावाने इथे बिल्डिंग झालेली आहे, रिडेव्हलपमेंट झालेली आहे. तर ते आतापर्यंत, आणि जे जे काही गोष्टी इथे लोक आले आहेत नवस बोलले, त्यांना मुलं होत नाहीत, काही लोक कॅन्सरचे आहेत की कॅन्सर बरा होत नाही, तर इथं आम्ही लोकांना सांगतो तुम्ही त्याच्याशी भांडा, व्याकुल व्हा, की जेणेकरून तो तुमच्यासाठी कधी विघ्न दूर करेल. एवढा तो पॉवरफुल आहे, ज्याला पाहिजे त्यालाच तो इथं बोलवतो, बाकी कोणाला बोलवत नाही. त्याची इच्छाशक्ती असते ना की माझी विघ्न दूर करायला पाहिजे, ती इथे येतात. असे अनेक काही रोगी आहेत. जे एक आमचे केम मधले वाढवा आहे, त्यांना मुलगा एकदम झाडा हट्ट होता, झाला नवसाच झाला, पण नंतर मग त्याला इथं येऊन 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 त्याचं ते बोलतात ना की त्याची दूरदृष्टी पडली गणपती राहायची, आणि ते कमी कमी आणि तो बोलायला पण लागला. जन्माला आला त्या तो कधी 5 किलोचा होता. म्हणजे अशा गोष्टी भरपूर आहेत की जेणेकरून हा इथला इतिहास आहे. मग नंतर ह्या टाटानी ही जागा इथे दिली गणपतीसाठी का, की हे सांभाळतात. मग अनेक जातीचे सगळे येतात, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, सगळे लोक इथे येतात त्याला भेटायला, की जेणेकरून त्याचं दर्शन घडलं पाहिजे. इथले सोनाली साळुंके आहेत, ते इथले मालक आहेत, आज ते इथे सांभाळतात. इथे कौलारी पहिलं घर होतं, आम्हाला वाटलं की काहीतरी वेगळंच पाहिजे की कोकणासारखं. मग तसं आम्ही हे असं बनवलं. आम्ही हर संकष्टीला, हर अंगारकीला इथे जेवढे लोक येतात त्यांना अन्नदान करतो. ती सेवा आम्हाला करायला मिळते, त्याच्यामुळे मिळते, म्हणून आमचं ते भाग्य आहे. म्हणून आम्ही इथे येतो सेवा करायला.
त्याच्यामुळे लोकांना पण लोक इथे सेवा करतात, लोक पण बोलतात ना आम्हाला पण अन्नदान करायचं म्हणजे करू शकता, आम्ही कॉन्टॅक्ट नंबरचं देतो, ते लोक जेवण इथे मागवतात. अशा ह्या गोष्टी इथे गणपतीची स्टोरी आहे. भाविक एवढे येतात की बोलतात ना की संकष्टी अंगार असू दे, 2,000 3,000 एवढे पब्लिक असतं ना, त्याचा वाढदिवस ते बिलीव्ह करत नाही की लोक एवढे तुफानी असतात. पण आम्ही दर्शन ढकलाढकली कधी करत नाही. 2 मिनिटं बोल, 2 मिनिटं बोल, भले लाईन जास्त लागू दे, पण तू त्याच्याशी बोल. आम्ही लोकांना सांगतो की त्याच्याशी मांडा. आज तो खूप छान आहे, तो विघ्नहर्ता करतो. आणि हे त्याचं सुख बरेच म्हणजे 100च्या वर त्याचे वर्ष गेलेत. जसा आहे तसाच आहे. आपल्या महाराष्ट्रात हा विघ्नहर्ता सगळ्यांची विघ्न दूर करेल आणि महाराष्ट्र खरोखर सुबलाम सफलाम होऊन जाईल. इथले आमचे मनसेचे नगरसेवक सुप्रिया दळवी हे पण उमेदवार होते. उमेदवार होते, आम्ही त्यांना इथं साकडं घातलं. बाबा, जे बाळासाहेबांचे स्वप्न आहे, जी खरी शिवसेना आहे, आज मराठी माणसासाठी आहे, ती कुठेतरी ही येऊ दे. आणि लोकांचा जे खरोखर मराठी आहेत आणि आज ज्या लोकांनी 105 हुतात्म्यांनी बळी मराठ्या लोकांनी दिलेली आहेत का, हा महाराष्ट्रामध्ये कुठच्या जातीचे तिथं राहू देत, पण ते सुखाने राहू देत. त्यासाठी आमची मनसेची एक इथली मनसेची तिकीट आलेली आहे, किरण तावडे लालबागचा. त्यांनी पण इथे नवस बोलून गेलं, ते पण आता 2 दिवसांनी येणार आहेत. म्हणजे असा तो जागृत आहे, फक्त भांडलं पाहिजे. आपण नुसतं पाया पडून नाही जमत, आपली कृती जमली पाहिजे. तिथे बाबा मी तुझ्यासाठी आलो, कधी कधी देव पण परीक्षा घेतो की बाबा काय तू आलास, मग काय पाय पडला मी गेला, पण मी मागितलं नाही, मागायचं नसतं. पण कधी कधी काय काय वेळेला आपण मागत्या वेळी त्या गणपतीला सांगायचं, बाबा गणपती बाप्पा, तुझी आई बाबा, तू, कार्तिक, नंदी आणि तुझ्याकडली सगळी माणसं, आमच्याकडून खूप तुला शुभेच्छा. हे लोकांनी द्यायला पाहिजे. आपण कुठच्या देवळात जातो, पण त्यांच्या घरातल्या आपण कुशाळीत विचारत जावं की जेणेकरून आपल्याला पण त्यातला एक आनंद येईल. पण आपलं कुटुंब आहे म्हणून आपल्या कुटुंबातून काहीतरी मागत असतं, पण त्याच्या कुटुंबाला कुठचाही परमेश्वर असू दे, त्याला पण विचारलं तर एक कुठेतरी एक आनंद मिळेल. आणि हा शिवडी गावातला हा खूप मानलेला गणपती आहे, नवसाचा आहे. फक्त त्यांनी इथं यावं, शांत बसावं, एक गावच्यासारखं एक समाधान मिळेल असं हे मंदिर आहे. त्याची इच्छा आहे ना, तो 10 वेळा इकडे येणार. आल्याच्या नंतर त्याला बसूचं वाटणार. आणि ज्याला काही टेन्शन, आम्ही किती ज्येष्ठ नागरिक बोलतो टेन्शन आलं, मी अशा लोकांना पण सांगितलं, पण त्यांचं पण टेन्शन इथं दूर झालेलं. येतात, बसतात, नामस्मरण करतात, त्यांना रिलॅक्स वाटतं. कधी कधी घरचं टेन्शन असतं, येतात ते बिचारे. असे किती लोक आहेत, आम्हाला सांगतात, झाडे आला दर्शन घ्या, आयुष्य तुमचं घडवा, विघ्नहर्ता तुमच्या पाठीमागे ते आहे. कशा प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत? हा. सकाळी 8 वाजल्यापासून पहिलं गणेश पूजन होतं, नंतर हवन होणार, नंतर पूजा असते, होम होतो, नंतर दुपारी आहे आरती असणार, आणि संध्याकाळी सभोजन आहे. तो रात्री 12 पर्यंत चालू असतो. लोक येतात तो पण आम्ही चालूच ठेवतो की जेणेकरून त्या लोकांना आपला महाप्रसाद मिळाला पाहिजे. ह्या गोष्टी होतात. नंतर मग भजन असतं, जे आपले वारकरी लोकांचं भजन असतं, ते भजन आम्ही करतो. काही लोक साई भजनवाले येतात सकुशीने, तो पण भजन होतो संध्याकाळचा. पण तेवढे आम्ही ती लाईन थांबवत नाही, एक साईडला आम्ही बसून लोकांना जेवढं दर्शन भेटेल त्यापर्यंत आम्ही करत असतो. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू प्रोग्राम हा घेतो, की महिलांसाठी असतो, की महिला एकदम चांगल्या इथे राहाव्यात, त्यांना चांगलं सुख समाधानी मिळावं, त्यांच्या घरात चांगली जी काही अडचण असते ती विघ्न येतात ती भाऊ ते दूर करावेत. त्यासाठी आम्ही आरोग्य हे शिबिर घेतो. इकडे आपल्याला एक वृक्ष दिसतोय, तर त्या वृक्षाचं म्हणजे 2 वृक्ष आहेत, चाफा आहे, पिंपळ आहे. तर या वृक्षाचं एक वैशिष्ट्य आहे, ते आपल्याला काका सांगतात. काका, काय वैशिष्ट्य आहे? या पिंपळ आहे हा, आणि हे पिंपळाच्या झाडाच्या बाजूला एक चाफा आहे. आम्ही त्याला ब्राह्मण बोलतो, दैवत या झाडाला. त्या ब्राह्मण झाडाखाली ज्या शंकराचे खांद्यावर असलेला नागराज, ते त्यांचं वास्तव या जमिनीखाली आहे. त्या जमिनीखाली इथून तो डायरेक्ट तो पिंडीवर जाऊन बसतो. म्हणून आम्ही कधी लांब राहतो की जेणेकरून त्याला त्या पिंडीवरचा स्वाद घ्यायला पाहिजे. आणि या झाडाखाली असे 3-4 आहेत असे साप, मंदिरमध्ये येतात, फिरतात, आणि परत त्यांच्या जागेवर ते ह्या झाडाखाली जाऊन बसतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आम्ही शंकराजी ते का बसवलं मूर्ती, की त्याचा वास्तव अजून अजून जास्त व्हायला लागले, म्हणजे अजून जास्त यायला लागले, की त्यांना ती भेट असायला पाहिजे. जसं बोलतो ना की आईची मुलाची भेट व्हायला पाहिजे, तसं शंकराची आणि त्या नागराची भेट व्हायला पाहिजे.
म्हणून ते इथं त्यांचा वास्तव सुरू झालाय. इथे जीवाची शिवाशी भेट घडते. म्हणजे इकडे नागराज आहेत आणि इथे शंकरांची मूर्ती सुद्धा आहे. तर आपण बालगणेशाचं दर्शन घेतलं. इथे बाहेर शंकर बाप्पांचं दर्शन घेतलं. तर आपण आतही अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत, त्यांचं सुद्धा दर्शन घेऊया. इकडे मला अजून एक अशी माहिती मिळाली की जेव्हा उन्हाळा असतो ना, तेव्हा आपल्याला पण असा जरा घाम येतो. तसाच गणपतींच्या इथे बाप्पांच्या पाठीवर अशा घामाच्या धारा वाहताना दिसतात आणि तुम्हाला जर कधी हा अनुभव घ्यायचा असेल, तर आता उन्हाळा येईलच, तर त्या दरम्यान नक्की या मंदिरात या. या बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे हा बाप्पा नवसाला पावला. तर तुमच्याही मनात काही इच्छा असतील आणि त्या बाप्पाला सांगायच्या असतील, तर यंदाच्या मागी गणेश जयंतीला नक्की ह्या देवळाला भेट द्या, या मंदिराला भेट द्या. हे मंदिर शिवडी परिसरात रामटेकडी जवळ आहे आणि गणेशवाडीत आहे. तुम्हाला परळ टीटीवरून कोणतीही बस इथे आणून सोडेल आणि जवळची रेल्वे स्थानक आहेत ते म्हणजे परेल, प्रभादेवी आणि शिवडी. तर यंदाच्या मागी गणेश जयंतीला नक्की या मंदिरात या, बाप्पांची भेट घ्या आणि बाप्पांकडून खूप खूप आशीर्वाद मिळवा. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लालबागची सिद्धी या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं लिहायला विसरू नका. धन्यवाद.